नमस्कार आणि वेलकम आरटेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शिक्षकांचं हार्दिक स्वागत। आपण आज बघणार आहोत की आपल्याला या नवीन शैक्षणिक वर्षामध्ये 2025-26 करिता आपल्याला युडाइस प्लस जे आहे तर त्याच्यामधील विद्यार्थी जे आहेत यांचं प्रमोशन करायचं आहे आणि ते विद्यार्थ्याचं प्रमोशन करत असताना आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि कशा पद्धतीने मुलं हे प्रोग्रेस करायचे या संदर्भामधला आजचा आपला हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओला या ठिकाणी जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला त्याचा जे काही डेमो आहे तो कसा भरायचा आहे, कसे ऑनलाईन विद्यार्थी करायचे आहे जेणेकरून त्यांना प्रोग्रेस होऊन ते पुढील वर्गामध्ये आपल्याला ते दाखवता येईल। तर HDMS जे पोर्टल आहे युडाइसचं पोर्टल तर त्याच्या नेमक्याच आता नुकत्याच सूचना आलेल्या आहेत वरिष्ठ स्तरावरून की आपल्याला त्याच्यामध्ये हे विद्यार्थी जे आहेत आपल्याकडे जे पास झालेले आहेत आता मागील वर्षामध्ये शैक्षणिक वर्षामध्ये त्यांना आपल्याला आता प्रोग्रेस करायचा आहे। तर या प्रोग्रेस करण्यासाठी आपल्याला कुठल्या स्टेप फॉलो करायचे आहे त्यासाठी कुठली माहिती पाहिजे तर त्या अगोदर सगळ्यात अगोदर आपल्याला मोजकी एक थोडीशी माहिती आपल्याजवळ अगोदर पाहिजे जेणेकरून एक एक वर्ग निवडून आपल्याला त्या विद्यार्थ्यांना प्रोग्रेस करायचा आहे। तर यामध्ये विद्यार्थ्याचं आपल्याला असं प्रगतीपत्रक आपल्या समोर ठेवायचं आहे किंवा प्रगती पुस्तक जे आहे आपलं संकलितचं ते समोर लागणार आहे, कारण की विद्यार्थ्याची एकूण त्याला मिळालेले पर्सेंटेज, तो एकूण वर्षामध्ये उपस्थित राहिलेले दिवस आणि त्याच्यामधून तो कोणत्या वर्गातून कोणत्या वर्गात गेला आणि कोणत्या कारणाने गेला किंवा पास विथ एक्झामिनेशन म्हणजे परीक्षा देऊन पास झाला का RT नुसार पुढे गेला, या सर्व गोष्टीचा आपल्याला त्याच्यामध्ये उल्लेख करून काही नाही थोड्याशा वेळामध्ये अवघ्या एक विद्यार्थ्याला अवघे 15 सेकंदात तुम्ही ते भरू शकता किंवा 10 सेकंदामध्ये एक विद्यार्थी पूर्ण करू शकता। अशा पद्धतीने आपल्याला एक विद्यार्थी पूर्ण विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचे आहे आणि आपल्याला पुढील वर्गामध्ये त्यांना HDMS पोर्टलवर दाखवायचं आहे। चला तर आपला मोबाईलवर आपण HDMS पोर्टलमध्ये विद्यार्थी कसे प्रोग्रेस करणार आहोत त्याचा लाईव्ह डेमो बघूया। याच्यानंतर आपल्याला क्रोम ओपन करायचं आहे। क्रोमवर ओपन केल्यानंतर आपल्याला जायचं आहे HDMS युडाइस म्हणून म्हणायचं आहे। या ठिकाणी मी अगोदर लॉग इन केलेलं असल्यामुळे HDMS युडाइस प्लसला मी आता क्लिक करणार आहे। यामध्ये तुम्हाला दिसत असेल की युडाइस प्लस, युडाइस स्टुडंट मॉड्यूल डाटा आणि त्यानंतर अपार मॉड्यूल या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी टॅब दिसत आहे। त्याच्यामधलं आपल्याला जे आहे युडाइस स्टुडंट मॉड्यूल याला आपण आता क्लिक करणार आहोत। यानंतर आपल्याला शाळेचा युजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे। त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। शाळेचं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आतील हा इंटरफेस दिसेल आपल्याला वेबसाईट वरील। यामध्ये या पोर्टलवरील बाजूला तुम्ही बघू शकता की करंट अकॅडमिक इयर जे आहे तर आपल्याला 2025-26 याचा जो उल्लेख केलेला आहे ते आपल्याला निवडायचा आहे।